नमस्कार, मी पत्रकार दीपक चव्हाण आणि आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. आणि यूथ लीडरचा विशेष प्रोग्राम म्हणजे मी नवदुर्गा. आणि या नवदुर्गाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत भाजपाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा, जिल्हा उपाध्यक्षा आणि एक चांगल्या सक्रिय कार्यकर्त्या माधुरी वसेगडेकर. आणि आज त्यांची आपण माहिती घेणार आहोत. त्यांच्या संपूर्ण इतिहासाची, त्यांनी कशा पद्धतीने यापर्यंत वाटचाल केलेली आहे ही आपण माहिती घेणार आहोत. माधुरी मॅडम, आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा धन्यवाद. हा कार्यक्रम कसा वाटतो तुम्हाला? हा कार्यक्रम छानच आहे की इथं महिलांचा सन्मान केला जातो आहे. त्याबद्दल मी यूथ लीडर्स व सर्वजणांचेच खूप आभारी आहे की आपण महिलांचा सन्मान करत आहात. नक्कीच आज एक यशस्वी राजकारणी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं किंवा महिलांच्या बाबतीत राजकारणामध्ये तुम्ही चांगला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे, पाय रोवलेला आहे. तर नेमकं हे बाळकडू तुम्हाला कसे मिळाले आहेत? कारण शेवटी घरातून ह्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात अंगामध्ये. तर काय तुमचा पूर्व इतिहास आहे किंवा तुमचं माहेर असेल किंवा काय तुमचा इतिहास आहे, जरा आम्हाला सांगा. अच्छा, माझा जन्म न्हावरे शिरूर तालुक्यामध्ये झाला. श्री मल्लिकार्जुनाच्या पांढरीमध्ये माझा जन्म झाला. महादेवाचं मंदिर आहे आमच्या घराशेजारीच. त्यामुळं सकाळी पहाटे आरती होणं, त्यानंतर मंदिरात जाणं आणि तिथनंच आमच्या दिवसाची सुरुवात. हे घरामध्येही वातावरण तसंच आहे की बाबा सगळं लवकर करायचं, आवरायचं आणि आपण बाहेर पडायचं. आमचे आजोबा असतील, वडील असतील म्हणजे संतोष रतनचंदजी गेलोत, माझे भाऊ असतील जे दोघंही, ते त्यातनंच मला पुढं हे सगळं भेटलं. आणि राजकीय वारसा म्हटला तर तो वडिलांकडनं आलेला आहे. आणि आमचे स्वर्गीय आनंदरामजी आचार्यजी हे पुण्याचे उपमहापौरही होऊन गेले. त्यांनीच वडिलांना साथ दिली आणि वडील गावात ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सरपंच, वहिनी आहे ती आता उपसरपंच आहे, भाऊ वगैरे आहेत, सगळे असे राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळं तेही भेटलं. त्याचबरोबर आमचे आजोबा रतनचंदजी गेलोत हे केटरिंगचं करायचे आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांच्या इथं ते मोफतमध्ये जाऊन सगळं करायचे किंवा बऱ्याचशा लग्न कार्यामध्ये असेल, बऱ्याचशा विधींमध्ये असेल ते मोफत अन्नदान करायचे. तुमच्या माहेरपासूनच समाजकार्य ठूस के भरा आहे. हा, बरोबर आहे ना? नक्कीच. समाजकार्याचा वारसा तुम्हाला तुमच्या आजोबांपासून आहे. नक्कीच. बरोबर. आणि त्यानंतर तो वडिलांनी चालवला, आता तुम्ही चालवताय. हा, वडिलांनी चालवला आणि ते अजूनही चालवत आहेत, व्यवसायही करतायत. त्यांची शेती आहे, म्हणजे प्रगतशील शेतकरी आहेत. आमच्या इथे ऊस असेल, लिंबाची बाग असेल किंवा बाकी वेगवेगळी उत्पन्न घेतली जातात. त्याचप्रमाणे आमच्यात गौमातांचं बरंचसं आहे, त्यामुळे गौमाताही आहे. हो, आणि त्यामुळे सगळं घरातच आहे. मध्यंतरी म्हणजे ऐकण्यात होतं की तुमचे आजोबा वगैरे असं दान करायचे वगैरे, धान्य दान करायचे नवरात्रीच्या काळात किंवा काय, असं एक इतिहास सांगितला होता. तो नेमका काय होता? हां, तर आमच्या आजोबांनी आपण जसं नवरात्रीमध्ये आपण देवीचा जागर करतो किंवा जसं देवींचं हे आहे तसंच आपण देवीचं देणं काहीतरी लागतोय, तर त्यांनी गावामध्ये आपण जे 7 धान्य आहे त्याचं वाटप करायचं. तर 1 क्विंटलपेक्षा धान्य हे गावामध्ये आजही वाटल्या जातं. म्हणजे आजोबा होते कमीत कमी 100 वर्षापेक्षा जास्त झालेले, अजूनही सुरू आहेत. म्हणजे आजोबा झाले, त्याच्यानंतर आता वडीलही चालवतात आणि पुढे आमचे भाऊ वगैरे पण चालवतील. राजकारणात आता कोण आहे तुमच्या माहेरमधलं? हो, आहेत. राजकारणामध्ये आहेत, आमचे वडीलही आहेत, बंधूही आहेत, अजूनही आहेत, चालूच आहे. वहिनी उपसरपंच आहेत. त्यांचं नाव त्या आपल्या ज्या आहेत म्हणजे सोनीताई आमची आहे, म्हणजे बहीणच आहे तशी, ती आहे. आमचे रणजितजी गेलोत असतील, माझा भाऊ आहे जो राजकारणापासून अलिप्त आहे पण डॉक्टर लाईनमध्ये आहे, सागरजी गेलोत. ते खूप चांगली सेवा करतात. म्हणजे रात्री अपरात्री त्यांना कॉल आला तरी ते स्वतः जातात स्वखर्चाने, पेशंटकडनं पैसे घेत नाही, त्यांची लगेच सेवा करून येतात. बरोबर. मग तुमचं माहेर इतकं स्ट्रॉंग असताना मग सांगलीमध्ये कसा आला तुम्ही किंवा सांगलीतला प्रवास कसा आहे तुमचा? नाही, सांगलीमध्ये लग्न होऊनच आले. म्हणजे 2005 साली माझं लग्न झालं आणि सांगलीत आले. बरं. काय लग्नाचा इतिहास आहे? मी कोणाशी काय लग्न झालं? अच्छा, लग्न माझं चांगलं इथे सांगलीतच झालेलं आहे. फक्त राजस्थानी असल्यामुळे जरा लवकर झालं आणि ते झाल्यानंतर मग मी सांगलीत 2005 पासून सांगलीतच. अनेक सामाजिक कार्यक्रमसुद्धा तुम्ही सांगलीत आल्यापासून राबवलेत, महिलांसाठी असतील किंवा विशेष कार्यक्रम. काय काय नेमके विशेष कार्यक्रम तुमचे राबवलेले आहेत? तुम्ही काय कशा पद्धतीने काम सुरू केलं? पहिल्यांदा कुठला सुरुवात केली? पहिली मी सुरुवात केली होती 2019ला जो पूर येऊन गेला त्यानंतर मी आरोग्य शिबिरपासून सुरुवात केली होती. पहिलं काम माझं आरोग्य शिबिर जे गावभागमध्ये झालं
तिथनं सुरुवात झाली आणि पुरातच खरी तर ही सुरुवात झालेली आहे खऱ्या मदत कामाला. सामाजिक, हो, राजकीय कामाला सुरुवात झाली. त्यावेळेस म्हणजे पाण्यात स्वतः उतरणं, महिलांना काढणं किंवा चारा वगैरे असेल पोच करणं, गायींची सेवा करणं, ह्यात सुरुवात झाली की आपण ते करायचं. मग आरोग्य शिबिर केलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या वेळेस रक्तदान शिबिर असेल ते घेतलं जात आहे. त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना वाटप असेल, तिथं जाऊन वेगवेगळे खाऊ वाटप असेल, स्वच्छता मोहीम असेल. इवन मी पद घेतल्यानंतर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन आम्ही 15 जानेवारीला स्वच्छता करतो तिथे. मग असे बरेचसे कार्यक्रम आहेत. हे सर्व करत असताना तुम्ही राजकारणात नेमकं कधी म्हणजे भाजपामध्ये कधी दाखल झाला आणि कुठलं पहिलं पद तुम्हाला मिळालं? राजकारणात मी हे सगळं करत असताना म्हणजे 2019ला जो पूर येऊन गेला त्यावेळेस काही मायक्रो फायनान्स कंपन्या होत्या की ज्या त्रास द्यायच्या महिलांना पूर भागामध्ये की बचत गटाच्या. म्हणजे जोपर्यंत पाणी ओसरत नाही, स्वच्छता होत नाही, तोपर्यंत लोक दारात उभी राहायची. अशी गावभागमधले असेल, रामनगर असेल, बऱ्याचशा ठिकाणच्या महिला त्यावेळेस भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की ताई अशी अडचण आहे आणि तुम्ही करा. त्यावेळेस मी रुग्ण हक्क परिषदला होते आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तर त्यावेळेस मी पहिलं पाऊल उचललं आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की मायक्रो फायनान्स कंपन्यांना थांबवावं म्हणून. आणि त्यांनी त्याचा विचार केला आणि खरंच त्यांनी थांबवलं, सहकार्य केलं आम्हाला. आणि ती माझी सुरुवात. आणि त्यानंतर असं झालं की स्वातीताईंनी सुष्मिता कुलकर्णी, राजकारणात मला सुष्मिता कुलकर्णी यांचा फोन आला की सांस्कृतिक आघाडीच्या, त्यांचा फोन आला की माधुरीताई, स्वातीताई तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्ही ऑफिसला या. म्हटलं ठीक आहे, तरी काय नाही ताई तुम्हाला भेटणारच आहे. मग मी ताईंना भेटायला गेले. मग ताई म्हटल्या तुम्ही राजकारणात या. तसे ताई माझ्या मागे लागल्या होत्या मनसे असल्यापासून की तुम्ही या. म्हणजे 2009 साली ज्यावेळेस राज ठाकरे साहेब आले होते गेस्ट हाऊसला त्यावेळेस त्यांनी मला पाहिलं होतं आणि तेव्हापासून त्या मागे लागलेल्या तुम्ही या या. आणि ते काही झालं नाही कारण तेवढा रस नव्हता की आपण राजकारणात जावं. समाजसेवा छान होती पण त्यावेळेस त्यांनी बोलवलं आणि डायरेक्ट मला जिल्हा उपाध्यक्ष पद तुम्ही घ्या आणि काम करा डायरेक्ट, म्हणजे काही नाही. आणि मी म्हटलं ठीक आहे तुम्ही आहात तर मी करते. आणि स्वातीताईंनी मला पहिलं पद दिलं आणि मी तिथनं सुरुवात केली, ती पण जानेवारीमध्ये. नक्कीच भाजपसारख्या मोठ्या पक्षामध्ये काम करताना जबाबदारी मोठी असते किंवा बंधनं भरपूर असतात आणि अनेक कामांना न्याय द्यावा लागतो. तर तुम्ही भाजपामध्ये आल्यानंतर तुम्हाला असे तुमचे मार्गदर्शक असतील, सहकारी असतील, कुणाकुणाची तुम्हाला मदत सुरुवातीला लाभली आणि आता नेमकं कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? काम तर मी सगळ्या पद्धतीचंच करते आहे की बाबा जसं सेवा असेल, न्यायनिवाडा असेल किंवा कोणाला गरज लागली तर स्वतः जाणं आणि उभं राहणं. बाय ॲक्सिडेंटली काही झालं असेल कोणाला किंवा हॉस्पिटलला गरज असेल तर सिव्हिलला जाणं स्वतः, किंवा काही मोफत उपचार भेटत असतील काही काही हॉस्पिटलला, जसं आदित्य हॉस्पिटल आहे तिथेही बरेचसे उपचार हे मोफत केले जातात. किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल त्यासाठी काम करते आहे. मग ह्यासाठी मला आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे असतील, दीपक बाबा शिंदे असतील, त्यानंतर स्वातीताई असतील, इनामदार साहेब असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं नितीनदादा असतील, नीताताई असतील, त्यानंतर धीरजदादा असतील. असे बरेचसे मार्गदर्शक आहेत की जे मला सांगतात की तुम्ही करा काम यात. आणि चळवळ किंवा आंदोलनात मला पहिल्यांदा घेतलं असेल ते दीपक दादा मानेंनी, की ज्यावेळेस आपलं लॉकडाऊन होतं कोविड काळामध्ये त्यावेळेस लाईटचा बराचसा प्रश्न आणि गोंधळ झाला होता की लाईट कट करतायत. तर त्यावेळेस त्यांनी जोडो मारो आंदोलन घेतलं होतं. ते माझं पहिलं आंदोलन आणि ते आंदोलन झालं. त्यानंतर ताला ठोको आंदोलन झालं. तिथनं सुरुवात आंदोलनाला झाली आणि तिथनं जास्त ॲग्रेसिव्ह झाले की नाही न्याय हा चालूच करायचा. ॲपेक्स प्रकरण असेल त्यावेळेस प्रकरणं झाली खूप 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 आंदोलन महिलांच्या विषयावर. मग ते सुरुवात झाली आणि त्यात मग माझे सहकारी असतील म्हणजे बंधूच माझे अमित दादा असतील, राजू दादा असतील किंवा त्यानंतर अश्रफभाई वांकर असतील, त्यानंतर आमचे दीपक दादा असतील, ज्योतिताई कांबळे असतील, मी असे बरेच जण, स्मिताताई असतील, त्यानंतर आमच्या प्रभागातील नगरसेविका विविध प्रभागातील त्या सगळ्या, भारतीताई वगैरे सगळ्या ह्याही छान मार्गदर्शन करतात. आणि मग ह्यातनं पुढं काम सुरू झालं. ते मार्गदर्शन मी घेत गेले, त्या सांगतील तसं आत्ताही काम करते आणि पुढेही करत राहील. नक्कीच हे करत असताना आता राजकारणातलं पद तर तुमच्याकडे आहेच
पुढं आणखीन काय करायची इच्छा तुमची आहे किंवा काय बनायचं आहे तुम्हाला किंवा कशा पद्धतीनं आता एखादी व्यक्ती राजकारणात आली की पुन्हा त्यांना पुन्हा वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टींची काही अशा लोकांची मागणी आहे तुमच्याकडे की नाही तुम्ही जरा आमचं नेतृत्व करावं, येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही उभं राहावं, अशी काही लोक येऊन भेटतात तुम्हाला? नाही, तो विषय आत्ता काही डोक्यातच नाही आहे. कारण कसं आहे की पहिले आपण सक्षम व्हावं. राजकारणात आहे तर राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि अभ्यास करूनच काय असेल तो, आणि उभं राहणं किंवा नाही राहणं हा पूर्णतः पक्षाचा विषय आहे आणि तो पक्ष डिसिजन घेणार की हा बाबा, कारण ते माझ्यापेक्षा किंवा कोणापेक्षा ते योग्य समजतात की कोण योग्य आहे आणि हे सगळे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतात. त्यामुळं त्यात मी काही बोलू शकत नाही. एक महिला पदाधिकारी म्हणून भाजपमध्ये तुम्हाला म्हणावा तसा सन्मान मिळतो किंवा कशा पद्धतीनं सन्मान मिळतो भाजपमध्ये नेत्यांकडून वगैरे? नाही, नेत्यांकडून आम्हा सर्वच पदाधिकारी आम्ही असेल किंवा आमचे नेते असतील यांच्याकडून सर्वच महिलांना सन्मान मिळतो, मान मिळतो. बऱ्याच वेळा असं होतं की कार्यक्रमामध्ये काही महिला उभ्या असतील तर स्वतः नेते लोक म्हणतात नाही ताई तुम्ही बसा, खुर्च्या देतात, सन्मान करतात किंवा बऱ्याचशा गोष्टींना सन्मान आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही पाहिलं असेल लेक लाडकीपासून आता महिला आरक्षण 33% जे झालं त्यापर्यंत आम्हाला सन्मान आहेच आणि तो इथनं पुढेही तसाच राहणार. काय भाजपमध्ये तुम्हाला असं आयडॉल कोण वाटतं भाजपाचा, म्हणजे देश स्तरावर असेल आणि राज्यातला आयडॉल असं कोण वाटतं तुम्हाला, एक भाजपाचा हा प्रमुख चेहरा असा? नाही, आता तसं पाहिलं तर माझी राजकीय आत्ता सुरुवात झालेली आहे आणि मी आल्यापासून आमचे जे देशाचे लाडके पंतप्रधान आहे नरेंद्रजी मोदी यांनी जे केलं आहे ते योग्यच आहे आणि तेच मला आयडॉल वाटतं. बरोबर आहे. हे करत असताना तर तुम्हाला पुढची भूमिका तुमची काय असते किंवा पुढं तुम्हाला आता काय करायचं आहे? म्हणजे हे राजकारण समाजकारण सुरू आहेच तरी सुद्धा आणखीन काय समाजासाठी करायचं आहे तुम्हाला, नवीन काय डोक्यात संकल्पना आहेत? नाही, असंच 8 मार्चला आत्ता महिला दिन झाला त्यावेळेस मी दुर्गा भैरव फाउंडेशनची स्थापना केली. ते सेंट्रल गव्हर्नमेंटला मी रजिस्ट्रेशन करून घेतलं. यामध्ये माझे बरेचसे बॉयलर्स आहे, महिलांना न्याय देणं, महिला सक्षम करणं, महिला स्वावलंबी करणं, लहान बालकांसाठी असेल, शैक्षणिक असेल, सगळ्याच गोष्टींचा मी त्यात घेतला आणि त्यातनं काम सुरू केलेलं आहे आणि ते मी करते आहे. ह्यात पुढेही असंच आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होतं आहे. मग त्यांना शिक्षणाच्या बाबतीत अडचणी असतील किंवा व्यवसायाच्या बाबतीत अडचणी असतील तर मी आपलं स्नेहजित प्रतिष्ठान ऑल इंडिया NGO जे आहे याच्यामार्फत स्वावलंबी महिला करण्यासाठी आणि त्यांना उभं राहण्यासाठी आम्ही 10,000 ते 50,000 हे अनुदान किंवा ज्या महिला काही मशीन वगैरे घेऊन काम करणार आहेत, जसं शिलाई मशीन असेल, आटाचक्की असेल किंवा शेवयाचं मशीन आहे, पापडाचं मशीन आहे, वाती करण्याचं मशीन आहे, तर ते आपण त्या महिलांना देतोय आणि त्यातनं त्या महिला उभ्या राहत आहेत. आता आपण बऱ्याचशा महिलांना वाटप केलेलं आहे. त्याला काळ बराचसा गेला कारण जे वरती काही प्रॉब्लेम झाले त्यामुळे वाटपाला उशीर झाला, पण आता ते पूर्ण पोचायला लागलंय. राहिलेल्यांना पोचतंय कारण टोटल आपल्या पूर्ण ह्याच्यात 1500 महिला आहेत आणि त्यातनं 200 महिलाच्या आसपास पोहोचलेलं आहे आणि काही महिला राहिल्या आहेत त्यांना आपण देतोय आता की डिसेंबरमध्ये त्याचं वाटप होईल. आणि ह्यात मला म्हणजे प्रशांत माने सर असतील, स्नेहल गोंडाजी असतील, यांनी खरं तर पुढं म्हटले की मॅडम तुम्ही एवढं करताय तर आपण ते महिलांसाठी करूयात. त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि ते रजिस्ट्रेशन करून मग आपण करतोय. नक्कीच हे सर्व करत असताना तुमचं माहेर झालं, सासरचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे यासाठी किंवा तुमचे पती असतील त्यांचा सपोर्ट किंवा तुमची मुलं असतील तर काय तुमच्या कौटुंबिक याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कशी मदत तुमच्या या सासरच्या मंडळींची तुम्हाला होते? कारण शेवटी राजकारणात एखादी महिला दिवसभरसुद्धा तिला काम लागू शकतं किंवा रात्री अपरात्रीसुद्धा एखाद्या कॉलसाठी किंवा कुणी बोलवलं तर तुम्हाला जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपला घर प्रपंच संसार सांभाळून तुम्ही कशा पद्धतीनं काम करता? तुमचे पती कशी मदत करतात, तुमची मुलं कशी मदत करतात किंवा तुमचे सासरच्या लोकांची काय भावना आहे तुमच्याबद्दलची? नाही, तुम्ही जसं म्हटलात की सगळ्या गोष्टीला साथ लागतेच. माझ्या कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींची साथ मला खूप छान आहे. म्हणजे ते सामाजिक राजकीय असेल किंवा कौटुंबिक सगळ्याच ह्याच्यात. आणि कुटुंबातला विषय राहिला तर ज्यावेळेस मी 2019ला हे सगळं सुरुवात झाली तेव्हापासून घरातनं मला साथ आहे. त्याच्याबरोबर मिस्टरांची साथ आहे, घरातल्यांची आहे आणि
चेतन दादा असेल, गीताताई असतील, त्यानंतर अजून माझे कॉलेजचे मित्रमैत्रिणी असतील कोण आणि आहेत? राजकीय काय एखाद्या तसे भरपूर आहेत जे साथ देतात. आतापर्यंत सोबत आहेत नाही, सोबत माझ्या आहेत ते मानसिंग आहे, अविनाश आहे, त्याच्यानंतरनं विकास आहे, अजित आहे, त्यानंतर मैत्रिणीमध्ये स्मिता आहे, सुष्मिता आहे. ह्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत, राजकारणातल्या नाही. आणि त्याबरोबर म्हणजे प्रीती वगैरे असतील किंवा अशा माझ्या राजकारणातल्या पूर्व मंडलच्या मैत्रिणी आहेत, पश्चिम मंडलच्या आहेत, मध्य मंडलच्या आहेत, ग्रामीण मंडलच्या आहेत, मिरज मंडलच्या आहेत. मग ह्या सगळ्या मैत्रिणी मला खूप चांगली साथ देतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीला अडीअडचणीला मी फोन केला की ताई असं असं आहे ना, आपल्याला करायचं आहे, तर आम्ही लगेच जातो. इव्हन आत्ताच माननीय बावनकुळे साहेबांचा दौरा होता आणि मला सातपुते ताईंचा फोन आला की ताई असं एक गाडीवाला एक आजोबांना धडकला आहे आणि तुम्ही या. त्यावेळेस असं होतं की मी भारतीय हॉस्पिटलला चालले होते, माझे सासरे ॲडमिट होते म्हणून. मी परत रिटर्न आले, परत सिव्हिल हॉस्पिटलला गेले. तोपर्यंत सातपुते ताईंचं माझं टायमिंग जरा मिस झालं. मग त्या आजोबांना भेटले, मग त्यांना मिरज सिव्हिलला पाठवलं आणि मी परत बावनकुळे साहेबांच्या दौऱ्यात पोहोचले. मग ह्यातनं असं होतं की नाही, जे काम करतं त्याच्यापर्यंत लोक पोहोचतात आणि मी तिथं पोहोचते त्यांनी बोलवलं की. आणि सासू सासऱ्यांचं म्हटलं तर ते मला फुल सपोर्ट करतात की कर, कारण तू करू शकते, त्यामुळे तू कर, आणि मी करते. नक्कीच आता राजकारणामध्ये महिला म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या चांगल्या पदावर पोहोचलेला आहे, तरीसुद्धा राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणी असतील, महिला असतील, याचा तसा म्हणावं तसा अद्यापही राजकारणाकडे ओढा नाही आहे. आता एवढं तुम्ही 33% आरक्षण मोदी सरकारनं दिलेलं आहे किंवा आता 50% सुद्धा गेलेलं आहे, मात्र महिला म्हणावं तशा राजकारणात येत नाहीत. तर अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? या राजकारणाकडच्या संधी कशी असू शकते, आणि आपल्याला राजकारणात टिकायचं असेल महिला म्हणून तर काय तुमचं आव्हान राहील महिलांना? नाही, राजकारणात काय येत नाही आहेत हा पहिला प्रश्न. म्हणजे कसं आहे की महिला काय विचार करतात ह्याच्यावर ते ठरतं आहे, आणि त्याचे कुटुंबातले व्यक्ती. तुम्ही राजकारणात आला तर किती टिकणार किंवा तुमची विचारपद्धती ह्याच्यावर सगळं अवलंबून राहणार आहे. कारण तुम्ही स्ट्रॉंग असाल आणि तुम्ही तुमच्या मताशी ठाम असाल तर तुम्ही कुठेही डगमगू शकत नाही आहे. जर तुम्ही तुमचे विचारच पूर्ण नसतील किंवा तुम्ही 100% ठरवलं नसेल नाही मी राजकारणात काहीतरी करणार आहे, तर तुम्ही करू शकत नाही. हा, पण तुम्ही ठरवलंय की मी काहीतरी करणार आहे आणि पुढे जाणार आहे, तर तुम्ही नक्की करू शकता. मात्र तुम्ही चुकीचे विचार घेऊन जर ह्यात पडत असाल तर मी म्हणेल पडू नका. हा, तुम्ही चांगले विचार घेऊन पडत असाल की नाही मला हे करायचं आहे आणि मी करू शकते, तर पुढे पडा. व्यवसाय म्हणून इकडे पाहू नये राजकारणाकडे, बरोबर? नाही, तुम्ही राजकारणाच्या जागेवर राजकारणाच्या जागेवर राजकारण ठेवा, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण ठेवा, आणि फक्त महिलांनी यावं. कारण राजकारणात आल्यामुळं महिला खूप सक्षम होतात, म्हणजे विचारांनी. कारण त्यांची विचार पातळी वाढतीये. कारण मी स्वतःचा अनुभव सांगेल, पहिले मी भावनिक होते, बऱ्याच गोष्टीला भावनिक व्हायचे, त्रास व्हायचा की हे असं का बोलले, तसं का बोलले. पण हा, इथं आल्यानंतर हे कळालं की नाही, अरे हे असं होऊ शकतं आणि हे सोडायचंय, आपण पुढे जायचंय. होत राहणार, चालणार. आणि फक्त ह्यात एवढंच आहे की आपण पुढे जायचंय आणि आपण व्यवस्थित राहायचं. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन आपण पुढे गेलो तर यश तुमच्यापासून दूर जात नाही. आणि ह्यात सक्षम तेवढं होतंय, कारण आपण स्वतःला सक्षम करतोय, घराच्या बाबतीत असेल किंवा राजकारणाच्या बाबतीत असेल, आणि आपण स्ट्रॉंगली उभ्या राहतोय. नाहीतर कसं, घरात राहिल्यामुळे आता मी पहिले घुंगटमध्ये राहिलेली आहे, आता मी घेत नाहीये. हा बाबा, मी बदल झालाय आणि हा बाबा स्ट्रॉंग झाले भरपूर, आणि बाकीच्या गोष्टी ह्या होतच राहत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी माधुरी वसगडेकर यांनी अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीनं घरगुती वातावरणामध्ये आपली संपूर्ण माहिती सांगितली. राजकारणापर्यंत, त्यांच्या आजोबांपासून ते आजच्या राजकारणापर्यंत, त्यांच्या जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंतची त्यांची जी वाटचाल आहे ती आपण त्यांच्याच तोंडून ऐकलेली आहे. अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडं महिला पाहतात. कधीही अवरात्री जरी महिलांनी त्यांना हाक मारली तरी त्या त्यांच्या मदतीला धावून जातात. कारण मनामध्ये इच्छाशक्ती लागते. समाजसेवा असेल तरच तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम हे नेटानं करू शकता. राजकारणाकडे व्यवसाय म्हणून जर बघितलं नाही तर राजकारण अत्यंत सुंदर आहे, असंही एकंदरीत मत सगळ्यांचं या निमित्तानं बाहेर येते. आणि महिलांसाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून आता या गावभाग परिसरामध्ये त्या लोकप्रिय आहेत. प्रभाग 14मध्ये त्यांचं जास्त करून काम आहे, पण तरीसुद्धा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणीसुद्धा जिथे जिथं महिला त्यांना बोलवतील, जिथे जिथं महिलां त्यांना हाक मारतील त्या ठिकाणी त्या आवर्जून जातात. वेगवेगळे महिलांचे प्रश्न समजून घेतात. मग सिव्हिल हॉस्पिटल असू देत, दवाखान्याचे अनेक विषय असतील, रेशनचे विषय असतील, विविध दाखल्यांचे विषय असतील,
किंवा मग जे काही केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या त्यांच्याकडे प्रभावीपणे ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माधुरी वसगडेकर हे भाजपच्या माध्यमातून करत आहेत. यासाठी त्यांना भाजपच्या सर्व नेत्यांचे साथ तर आहेच, पण त्यांच्या सहकाऱ्यांचीसुद्धा महिला सहकाऱ्यांचीसुद्धा साथ मोठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची त्यांना अत्यंत चांगली साथ आहे. कारण एखादी महिला समाजासाठी राजकारणासाठी बाहेर पडत असेल तर कुटुंबाचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो आणि तो सपोर्ट ज्यांच्या मागे असतो तर अशी महिला राजकारणामध्ये नक्कीच पुढं जाते. आणि हेच माधुरी वसगडेकर यांनी या निमित्तानं समन्वय साधून जे काही काम चालू केलेलं आहे. आज त्या भाजपाच्या महिला आघाडीच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या इतर मंडळाचे सुद्धा त्या पदाधिकारी आहेत. पण तरीसुद्धा त्यांचे इथूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्तरोत्तर प्रगती व्हावी, कारण त्यांच्यामध्ये एक गुडविल आहे, गट्स आहेत आणि महिलांसाठी धडपडण्याची एक जिद्द आणि उमेद त्यांच्यामध्ये आहे. ती नक्कीच भाजपासारख्या एका राष्ट्रीय पक्षाला नक्कीच त्यांना मोठ्या ठिकाणी संधी देण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. आणि महिलांसाठी त्यांनी केलेला लढा, त्यांनी उभा केलेलं काम हे अत्यंत कौतुकास्पद आहेच, पण भविष्यातसुद्धा त्या महिलांसाठी धडपडण्याचं आणि महिलांसाठी काम करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये आहे. तर नक्कीच या निमित्तानं मी नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण माधुरी वसगडेकर यांचा जीवन आलेख आपण पाहिलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या पुढच्या कार्याला, पुढच्या त्याच्या राजकीय कारकिर्दीलासुद्धा आपण शुभेच्छा देऊ. कारण आज त्या महिला उपाध्यक्ष आहेत जिल्ह्याच्या, उद्या त्यांच्याकडे कुठलं पद असेल सांगता येत नाही, कारण राजकारणात कुणाला कधी संधी मिळेल हे ते स्वतः ठरवू शकत नाहीत, त्यांचं कार्य ठरवतं आणि नक्कीच त्या कार्यातूनच ते आणखीन यापेक्षाही मोठ्या पदावर जातील. अशीच अपेक्षा आणि अशा शुभेच्छा आपण त्यांना नवरात्रीनिमित्त देऊ. आणि आपण आम्हाला वेळ दिला त्या वेळेबद्दल आणि या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. जय अंबे.